केला जातो आहे. दोन फलंदाज उतरले, एका बाजूला तुषार, एका बाजूला विशाल. आजच्या दिवसामध्ये आमचं दोन मेन पंच आपण बघतोय. एका बाजूला स्क्वेअर लेगला दीपक चौधरी सर आणि त्यासोबतच संदीपजी भाणे सर, दोन आमच्या आजच्या दिवसातील मेन पंच. आणि शेवटची मॅच आजच्या दिवसातील आपल्या समोर रंगेल सेमी फायनल. पहिली जिंकणारा संघ थेट मेगा फायनल मध्ये मजल मारेल धातुली चषकच्या सामन्याला. करूया सुरुवात. व्हेरी वेल, फर्स्ट बॉल ऑन द टॉस. फटका चांगला, गॅप मोठी आहे. इनफिल्डला क्लिअर केलाय, कव्हरला बॉल जाईल पहिल्या दुसऱ्या टप्प्यावरती. आला पहिल्याच बॉलवरती चौकार. इथे बॉल हवे मध्ये झेल ड्रॉप झाला आणि एक कॅश प्राइज झालंय यवतमाळकर यांच्याकडनं. महादेव मिराशी यांच्याकडून जर रनआउट झाला, पहिला फलंदाज रनआउट जर झाला तर 151 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रेक्षक आहेत, मॅच एन्जॉय करतात आणि क्रिकेटचा आनंद लुटतात आणि त्यासोबत कॅश प्राइज लावतात. फुलर यांचा बॉल बॅटच्या आतलीकडे घेऊन बॉल ट्रॅव्हल होतो. कॉर्पोरेट स्क्वेअर लेग धावतोय 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 आणि धावतच राहील. बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला, सीमा पार 4 धावा. चौकार येतोय, 4 धावा फलक, 9 धावा फलकावरती उडवला बॉल आणि चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकारानंतरचा. चार बॉल 17 धावा, 15 धावा. 10 फलकावरती आपण बघतोय 4च बॉल मध्ये 15. स्वागत केलं चौकाराने जिथे बघितलं राहुलचं आणि त्यानंतर थांबायचंच नाव घेतलं नाही दोन्ही फलंदाजाने. षटकार चौकारांच्या आधी पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलंय. पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरली होती, बॅटचा फ्लो वेगाने होता. स्क्वेअरला बॉल चाललाय, सिंगल झाली कंप्लीट. एकच मिळालेल्या सिंगलने 16 वरती स्कोरबोर्ड पैकी आली. बॅकअप चला चांगलं होतं आणि त्या सिंगलने स्कोरबोर्ड आपण बघतोय 16 वरती. 5 बॉल 16. शेवटचा बॉल अजूनही बाकी. पहिल्या ओव्हरचा आपण बघतोय जिथे राहुल पवारला सध्या मागणा ठरलाय. 2 मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली राहुलने आणि या मॅच मध्ये सध्या आतापर्यंत तो मागणा ठरतोय. इथे बॉल हवेमध्ये, काय प्रयत्न होते. शॉर्ट मिड विकेटला चांगले प्रयत्न होते. फिल्डर उभा होता 30 सर्कलच्या आतमध्ये. आदित्य पाटीलने ज्या वेगाने बॉल त्याच्याकडे आला तर त्याच वेगाने त्याने प्रयत्न केले आणि अखेर झेल निसटला, पण प्रयत्न चांगले होते. एक धावाही मिळेल. धावफलक एकने पुढे जाईल. धावफलकावरती एकूण 17 धावा बिनबाद. 17 असे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जुनी डोंबिवली या संघाची. षटक संपलं पहिला आणि धावा धावफलकावरती आज एकूण
17. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात पॉवर प्लेला विखुरलेला दिसेल. 5 फिल्डर सीमारेषा लगत आणि ऑन साइडला 3 असतील. स्क्वेअर लेग उभा आहे, मिड विकेट उभा आहे, वाडिश लॉंग ऑन उभा आहे, वाडिशला लॉंग ऑफ वाई उभा, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर उभा असेल. ओ बॅटम बॅटचा मधला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, टॅप झाला बॉल आणि बॉलर स्वतः येतोय चेंडू वरती. तोपर्यंत एक धाव. अगोदर स्ट्राईक सोडली होती तुषारने आणि विशालने. धाव करण्याचं कोणताही मन नव्हतं तुषारकडे. तुषार थांबला होता स्ट्रायकेडलाच, पण अखेर जेव्हा बॉल सुटला, टप्पा पडला, बॉलने बाउन्स अतिरिक्त घेतलं. बॉलर जोपर्यंत विकी बॉलवरती पोहोचला त्या अगोदर एक धाव ती कंप्लीट झाली. त्या सिंगलने स्कोरबोर्ड 18 वरती बघायला भेटतोय. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. धावा चांगले झालेत. टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतला होता. मैदानावरती आपण बघितलं नावाली संघाने, पण सध्या पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिल्या बॉलवर सिंगल. 18 धावा धावफलकावरती. बिनबाद 18. विशाल आणि तुषार चांगली बॅटिंग मैदानावरती होती. शॉर्ट पुल बॉल, याला पुल केलाय, पुल पॉवरफुल झालाय, सक्सेसफुल. षटकार आहे तो विशालच्या बॅट मधून. 4 बॉल 17 वरती खेळतो विशाल आणि संघाची धावसंख्या एकूण धावफलकावरती 24 धावा. काय बॅटिंग होते. नुकताच सामना करून आले होते अंबुल ट्रॉफी मध्ये. दुसऱ्या फेरीतील ती मॅच मात्र तिथनं सामना गमावला आणि थेट पुन्हा एकदा दातेच्या स्पर्धेमध्ये उपस्थित. जुनी डोंबिवली 24 वरती. बिनबाद बॅटची कडा, मागे बॉल चाललाय आणि रक्षकाच्या डोक्यावरून बॉल लॉंग स्टॉकला. थर्ड मॅन फायनल धावतोय. धावतच राहतील दोघही, कारण की रेस जिंकले चेंडूने आणि तो चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बेतोडे गावचे गोल्डन मॅन विराजी पाटील यांना मी व्यासपीठावरती इन्व्हाइट करतो. यायचं दादा व्यासपीठावरती. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. बेतोडे गावचे गोल्डन मॅन विराजी पाटील दादांना मी व्यासपीठावरती इन्व्हाइट करतोय. आयोजक आपल्यालाही सूचना करतात दादा यायचं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. नशिबाचा चौकार मिळाला आणि बॉल आता लाईन खराब आहे. वाईट बॉल येतोय. ऑफ स्विंग सोडून जाणारा चेंडू. पंच दीपकजी चौधरी सरांचा इशारा येतो. वाईट बॉल. अवांतरने स्कोरबोर्ड पुढे जायला धावफलकावरती एकूण धावा 29. 3 बॉल 29 धावा. भर झेप घेतली धावसंख्येने. वेगाने पुढे चालले, थांबायचं नावच घेत नाहीये, कारण की विशालची फटकेबाजी आणि इथेही जाईल जाईल आणि देऊन जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने 6 धावेसाठी हाई बॉल चाललाय. विशाल ऑन फायर. शेवटचे 2 बॉल अजून बाकी ओव्हरचे. हो लाईन पुन्हा बघावे लागेल. वाईड टाकण्याचा प्रयत्न. अजून एक वाईड बॉल येतोय. खराब डिलिव्हरी. अजून एक अवांतर बॅट केली जाईल. स्कोरबोर्ड 36 धावा. 4 बॉल 36 धावा. अजून 9 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल पेस केले. एकंदरीत 27 धावसंख्येवरती विशाल वैयक्तिक खेळतोय. मॅरेथॉन इनिंग एकाधिकीला लढतोय. सेमीफायनल
महत्वाची मॅच आहे माहिती आणि त्या महत्वाच्या मॅच मध्ये महत्वपूर्ण फलंदाजी करतोय विशाल. फुलटॉस आणि लॉफ्टेड ड्राइव्ह केलाय. फटका आई चांगला आहे. लॉंग ऑफला निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर पहिल्या टप्प्यावरती अगदी व्यासपीठासमोर येतोय विशालचा अजून एक चौकार. दुसऱ्या ओव्हर मधला आणि 40 धावा फलकावर झाल्यात. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्ती अखेर आणि तेही ओव्हर शॉट ओ पिच बॉल त्याला फेकून दिलाय. सरळ चाललाय लॉंग ऑनला. हवाई सफर बॉल सीमा पार. विशाल पाटीलचा अजून एक तडाखा येतोय. 6 धाव्यांसाठी 8 बॉल आणि 37 धावेवरती वैयक्तिक विशाल पाटील आणि संघाची धावसंख्या 46. नवीन गोलंदाज तन्मय पाटील होता. पहिल्या ओव्हर मध्ये 17 आणि या ओव्हर मध्ये विकीच्या 29 धावा ज्यामध्ये 3 षटकार 2 चौकार असं काहीतरी समीकरण. तब्बल 29 धावेचं ते विकीचं षटक. जो विकी इकॉनॉमिकल राहिला तो 2 मॅच मध्ये तोच विकी या सेमीफायनल मध्ये तब्बल 29 धावा खर्च करतोय. तन्मय पाटील आलाय तिसऱ्या ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल तन्मयच्या हवेमध्ये. स्वतः तन्मय धावतोय. पाठमोरा लॉंग ऑनचा फिल्डर येतोय. लॉंग ऑफ येतोय. टप्पा पडला पहिला आणि पहिल्या टप्प्यावरती बॉल फील्ड होईल तोपर्यंत अजून 2 धावा. धाव फलक खालती धाव फलक थांबूच दिला नाही. जुनी डोंबिवली नाही. एकेरी दुहेरी मोठा फटका असेल. एकेरी दुहेरी म्हटलं तर क्रिकेटचं लाईफलाईन जे सिंगल डबल स्कोरबोर्ड जेव्हा तुम्हाला हलत ठेवता आपण तेव्हा तुमच्यावरती कोणताही दडपण नसतो. पण ते दडपण गोलंदाजांवरती टाकलाय. डॉट बॉल येतोय. त्याच दबावाखाली हा डॉट बॉल बघायला भेटतो. थोडासा लांब ठेवलेला चेंडू तुषार पासून पहिला डॉट बॉल बऱ्याच वेळानंतर आय थिंक बघायला भेटतोय तन्मय पाटीलचा. आणि या इनिंग मध्ये आय थिंक पहिला डॉट बॉल आहे. सिंगल डबल षटकार चौकार वाईट सर्व काही बघायला भेटलं. आणि हा पहिला वाईट बॉल हो मारला तुषारने. पिक केलेला इथले फिल्डर उभा काव कॉर्नर मिड विकेटला आणि त्याच्याही डोक्यावर बॉल फ्लाय होतोय. पंच संदीप बाळे सरांचे दोन्ही हात आकाशाकडे. तुषारचा आलाय पहिला षटकार. टिनू बेडेकर यायचंय. टिनू दादा आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. स्विच हिट आणि फटका आहे चांगल्या पाहता. कव्हरला फिल्डर उभा आहे. चांगली फिल्डिंग होतीये. बीपीएल बेडेकर प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक आणि तन्मय प्रतिष्ठानचे सर्वा टिनू बेडेकर दादांचं आगमन. दादांना मी विनंती करतो व्यासपीठावर त्याचं. टिनू दादा आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा ड्राइव्ह केलाय. फटका आहे चांगलाय. ऑन साइडला बॉल चाललाय. मिड विकेटचा फिल्डर येतोय. हो चांगली फिल्डिंग. चकमा दिला होता बॉलने पण तेवढीच चपलाई दाखवली फिल्डरने. फिल्डर तिथे उभा होता आपण बघितलं. विकी मुकादम चांगली फिल्डिंग बघायला भेटली. जो एक हात टाकला बॉल वरती त्या हातावरती बॉल येऊन चिपकला. 56 56 धावा आणि शेवटचा बॉल. या ओव्हर मध्ये आतापर्यंत चांगली बॉलिंग झाली. जरी एक षटकार आला असला तरी मागच्या 2 ओव्हरच्या कंपॅरिझन मध्ये या ओव्हर मध्ये आतापर्यंत 10 धावा आलेत.
शेवटचा बॉल आणि आता हेही षटक मोठं झालंय. पहिल्या ओव्हर मध्ये 17 नंतर 29 आणि इथेही 16. पुलचा फटका तुषार पाटीलचा येतोय. अजून एक तडाखा दुसरा षटकार आणि संघाची धावसंख्या 62 62 धावा. गावचे विजयजी म्हात्रे दादांचं आगमन झालं. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. बोलत माझ्याकडे स्लॉग ओव्हर मध्ये आला गोलंदाज बादल मुकदम. डेथ ओव्हर स्लॉग ओव्हरला अनामारी करावे लागेल आणि याच ओव्हर मध्ये धावा बनवावा लागतील. अजून 62 तर झाल्यात 3 ओव्हर मध्येच आणि इथेही पहिलाच बॉल खराब बॉल येतोय. खराब बॉलने सुरुवात झाली बादलची. दबावाखाली आता बॉलिंग करावी लागते. मागच्या ओव्हर मध्ये 16 धावा आल्या तन्मयच्या. जर तन्मयची प्रशंसा केली अगदी 10 धावा त्याने दिल्या होत्या पण शेवटच्या बॉल तर तो षटकारने ते षटकही लांबवलं गेलं आणि आता डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. बऱ्याच वेळानंतर डॉट बॉल बघायला भेटले जो मागच्या ओव्हर मध्ये तन्मयकडनं आणि आता बादल मुकादम कडनं. संघाची धावसंख्या 63 63 बिनबाद 63 धावा. सलामी जोडी केली पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप मैदानावरती तुषार पाटील आणि विशाल फुलारे यांचा बॉल. हेलिकॉप्टर उडावला. आता हेलिकॉप्टर लँड कुठे होईल आणि लँड झाला लॉंग ऑनच्या फिल्डरच्या हातामध्ये. फलंदाज झालाय बाद. धक्का बसलाय पहिला जुनी डोंबिवलीला. चाललाय विशाल डगआउटला. धावसंख्याच्या फलकावरती 63 63 धावा. चेंडू झाले तर 2 म्हणजे 4 बॉल अजून बाकी आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आला आपण बघतोय बादलला त्याने ब्रेक थ्रू मिळवून दिले. पहिलं नवीन फलंदाज साहिल आला आणि साहिलचा पहिला हेलिकॉप्टर आणि तोही आता मिड विकेटचा मध्ये. साहिल आला आणि साहिल चालला डगआउटला. सलगचा दुसरा विकेट. 2 ब्रेक थ्रू मिळवून दिले स्लॉग ओव्हर मध्ये बादल मुकादमने. वॉट अ कमबॅक. काय कमबॅक आहे स्लॉग ओव्हर मध्ये बादल मुकादम. पुन्हा एकदा इथे ड्राईव्ह केलाय बॉल. बॅटचा फ्लो जोरात होता जरूर. गॅप मोठी आहे. चालला फिल्डर धावतोय. अडवल्या बॉल. स्टॉप केल्या बॉलला आतमध्येच ठेवलंय. उचलून फेकेल. सेकंड अटेम्प्ट रनआउट आणि पोहोचलाय स्ट्रायकेड एंड वरनं जेव्हा सुटला वेगाने. फलंदाज आपण बघितलं ज्ञानेश्वर आणि त्याच वेगाने तिसरी धाव त्याने कंप्लीट केली. 100% कमिटमेंट एकदा वाचवली. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला खूप दूरचा बल्ला पार केला फिल्डर
दर्शन मुकादम उभा होता तिथे. चांगली बिल्डिंग. दातोली गावचे साई भक्त चंद्रकांतजी नाईक दादांचं इथं आगमन झालं. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सेवेकरी आहेत आणि साई भक्त सुद्धा आहेत. फटका इथे चांगला टप्पा पडला आणि बॉल त्या झाडावरती लागतोय आणि आज चौकार मिळतोय. 4 धावा. आणि आता रिव्ह्यू घेतलाय वेस्ट साइड साठी फलंदाजांनी. आता चेक केलं जाईल. शेवटचा बॉल. फटका इथे चांगला गॅप. पुन्हा मोठी आहे. बॉल झाली पेक्षा कव्हरला आणि ओलांडोय सीमारेषा. देऊन जाईल. 4 धावा अजून जुळडुंबिवलीला. षटक संपन्न झाली. 4 धावा दाफलगावचं लागलं एकूण 74 आणि लक्ष असेल आता 75 धाव्यांचं.
त्याच वेळेवरती निघा. त्यानंतर दहिसर आणि मोठी देसाई, त्यानंतर वाडेकर आणि वाकलन. सर्व संघांना विनंती करेन ठीक आपल्या टायमावरती दिलेल्या वेळेवरती या. पण सर्व पहिली मॅच आगासन आणि वडवली बी ठीक सकाळी 9 वाजता उद्या यायचं. मध्ये आपण बघतोय टीम जुनी डोंबिवली टॉस जिंकला होता. नावालीने बॉलिंग करण्याचा डिसिजन वरती तब्बल 74 धावा आणि 75चा पाठलाग करताना राहुल आलाय. पहिलाच बॉल राहुल साठी सबमरीन डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय गोलंदाज ट्रॅक वरती आपण बघतोय. गोलंदाज जयदेव जोशी. गेले कित्येक वर्ष जयदेव या संघामधलं पहिल्याच ओव्हर पॉवर प्ले स्पेशलिस्ट ज्याची ओळख तो जयदेव. पुन्हा एकदा आता लाईन खराब आहे. आता वाईट बॉल येतोय. खराब चेंडू. पहिला बॉल डॉट खराब आणि फलकावरती लागतीये. संघाचं अकाउंट ओपन झालंय. एका धावेने इथे राहुलने मारलाय. कडक मारलाय. जबरदस्त मारलाय. सुरुवात झाली आहे राहुल पवारच्या इनिंगची. मधून राहुल सुरुवात केली आहे. धावाला 6 धावेने. संघाची धावसंख्या 7. अजून एकदा पुन्हा एकदा बॅटचा फ्लो वेगाने फिरला आणि डॉट बॉल येतोय. कमबॅक या बॉलवरती बघायला भेटलं. पुन्हा एकदा आपण जयदेवचं धावसंख्याच्या फलकावरती 7 वर स्कोरबोर्ड थांबलंय. 7 धावा फलकावरती 75चा पाठलाग सुरू आहे. भल्या मोठ्या धावांचा डोंगर उभा केला जुनी डोंबिवलीने. ड्राव केला. फटका चांगला सरळ दिशेने खेळून काढलाय. बॉल चाललाय साइड स्क्रीन जवळ लॉंग ऑन वरनं. फिल्डर आला होता. प्रयत्न केले पण त्याच्या प्रयत्नांना मात्र अपयश अखेर. बॉल सीमाभर साइड स्क्रीन वरती मारतोय. थडक येतोय चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे जाईल. इथे फुलटॉस. बैठक गुडघा टेकून मारलाय. लांब लचक मारलाय राहुल पवारने. पवारची पावर दाखवली. बॉल मिड विकेटला चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर. येतो अजून एक षटकार. सर 19 बॉल 58 धावांची गरज. 17 आलेत.
शेवटचा बॉल इनफिल्डच्या वरून फटका इथेही चांगलाय. आउटफील्ड फास्ट आहे. पॉवर प्ले सुरू आहे. त्याला कॅपिटलाइज केले राहुल पवारने. अजून एक येतोय त्याच्या बॅट मधून मोठा फटका. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर डीप मधनं, निघून जाईल सीमा पार आणि देऊन जाईल डावा इसार. वीस 18 बॉल आणि 54ची गरज आता मैदानावरती आपण बघतोय. सलामी जोडी खेळतीये. बादल आलाय सेकंडला. पहिलाच बॉल फेस करेल. 6 बॉल 20 वैयक्तिक राहुल पवार. पॉवर प्ले खोरलेला पास फिल्डर थर्ड सर्कलच्या बाहेर असतील पण मारावेच लागतील मोठे फटके. ड्राईव्ह केले. लॉंग ऑनला येतोय बॉल. फिल्डर उभा आहे वायडिश मध्ये. मिस्टेक्स फर्स्ट अटेम्प्ट आणि दुसरीचा प्रयत्न कोणताच नाही. सिंगलच मिळेल. जो मागची मॅच 2 मॅच मध्ये राहुल शांत राहिला तो राहुल मात्र आता धावा करतोय. आग उखळतोय. बॅट त्याची मात्र मैदानावरती बोलते. सेमी फायनल मध्ये ज्या महत्वपूर्ण मॅच मध्ये त्याची गरज होती तिथे तोही लढतोय संघासाठी. 53 अजून हव्यात. बॉल बाकी 17. फुलटॉस फटका इथे फसला आणि झेल झालाय ड्रॉप. फिल्डर तिथे उभा होता. यज्ञेश सोपा जर होता. यज्ञेशच्या पुढ्यामध्ये पडला जरूर होता. प्रयत्नच केले नाही यज्ञेशने. हलगर्जीपणा बघायला भेटला आणि झेल ड्रॉप झाला राहुल पवारचा, ज्याच्यावरती एक धावही मिळाली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 23 धावा फलकावरती सिंगलने आता मात्र स्कोरबोर्ड पुढे चाललंय. मोठा फटका आला नाही एकही. बॉल हवेमध्ये. पुन्हा 2 फिल्डर धावतायत. त्यांच्यापासून खूप दूर नो मॅच मध्ये पडतोय. तुषार येईल चेंडूवरती उचलून फेकेल तोपर्यंत ही अजून एक सिंगल. ज्ञानेश्वरने आतापर्यंत एकही मोठा फटका दिला नाही. 3 बॉल मध्ये फक्त 3 सिंगल दिलेत. धावा फलकावरती 24. स्कोरबोर्ड आता थांबलाय. जी धावगती पहिल्या ओव्हर मध्ये होती ती मात्र थोडीशी थांबली आहे. फटका इथे चांगला आहे. गॅप मोठी आहे आणि बॉल थांबणार नाही. स्क्वेअर लेगला निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. राहुल पवार अजून एक चौक. चौदा बॉल 47 अजून हव्यात. राहुल मारतोय. बॅटचा फ्लो वेगाने फिरतोय. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. मिड विकेट वरनं फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग होते. तोपर्यंत 2 धावा अजून 2 स्कोरबोर्ड अजून पुढे जाईल. 30 धावा फलकावरती म्हणजे अजूनही 45 धावाची गरज आहे. शेवटचा बॉल असेल 13 मध्ये. 45 हव्यात अजूनही. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण बघतोय. ज्ञानेश्वरने आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे. जा पहिल्या ओव्हरच्या तुलनेने मारलाय राहुलने. पुन्हा एकदा बॉल जाईल डीप मिड विकेटला. सीमारेषेच्या बाहेर. राहुल पवार सांगतोय मॅच अजून संपली नाहीये कारण की मी अजून मैदानावरती उभा आहे. बारा बॉल 39 आणि 10 बॉल 33 वर वैयक्तिक खेळतोय राहुल पवार. आणि त्यासोबत आपण बघतोय बादलला जाणे 2 बॉल फेस केले 2 धावा.
त्याचा बॅट बंद बघायला पडत. संघाची धावसंख्या एकूण 36. 10 फलकावर त्याचा गरज 39 धावेची. 12 बॉल 39. 12 मध्ये 36 आल्यात. 12 मध्ये 39 अजूनही हव्यात. सेकंडला बादलकडे क्षमता आहे, ताकद, गुणवत्ता खूप सारी आहे, पण ती गुणवत्ता आता सिद्ध आणि साध्य करावी लागेल. बॉलर समोर हो चांगला बॉल होता, इथे पुल करायचा होता. शॉर्ट पुल बॅटचा स्टिकर जवळ बॉल लागतो आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लागला. फिल्डर धावतोय फायनल लेगचा, तोपर्यंत सिंगलच. राहुलने स्ट्राईक पुन्हा स्वतःकडे ठेवली आहे. साहिल बॉलिंग ट्रॅक वरती आहे. या सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. दापलकावरती 37. अजूनही 11 मध्ये 38 हव्यात. 11 बॉल 38 लक्ष खूप मोठं आहे, पण राहुल पवार जोपर्यंत आहे तोपर्यंत सामन्यामध्ये नावाले संघ आहे. वाईड बॉल येतोय आणि चेक केलं जाईल वाईड आहे की नो आहे. आता एक्झॅक्टली पिचिंग कुठे आहे बॉलची, नो की वाईट, दोन्ही मधनं एक पंच आपल्या जागेवरती येतील आणि सांगतील, डिसिजन पोहोचवतील. नो बॉल म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट. दबाव साहिल वरती जणू काही होता, त्या दबावाने त्याने वाईट बॉल टाकलाय आणि आता गरज आहे 11 मध्ये 37 धावेची. फ्री हिटचा बॉल आलाय. चालून आली संधी पुन्हा एकदा राहुल पवारचा हातामध्ये आणि समोर गोलंदाज पुन्हा साहिल बघतोय. क्रीजचा थोडा बाहेरची लाईन आहे, त्या लाईन वरती त्या लाईनचा थोडासा बॉल बाहेर पीस झाला असावा. पंचांनी लगेच नो बॉल सांगितलं. बॉल हवेमध्ये फायनलचा फिल्डर येतो चेंडूवरती, डायव्हर्ट झालाय बॉल. इथे मात्र आता दुसरीचा प्रयत्न, रनआउट आणि विकेट सॅक्रिफाईस. बादलची धक्का बसतो पहिला नावालीला. विकेट सॅक्रिफाईस करावी लागली बादलला. फारसं काही करू शकला नाही. अपेक्षा बादलकडनं खूप होत्या, पण त्याने निराश केलंय आणि आता तो चाललाय डगआउटला. धावाची गरज, धावा दाखल झाला देखून आपण बघतोय 39. प्रयत्न करतोय राहुल, प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा हवा तो संपर्क नाहीये. टॉट बॉल तो धावा करण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये, कारण की राहुलला माहिती आहे मी जवळ उभा, माझ्याकडे स्ट्राईक त्याने ठेवली होती. जी कॉन्फिडन्स नाही, त्याच कॉन्फिडन्सने तो मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. बॅटची इनरच घेतली, बॉल थर्ड्या सगळ्या आतमध्ये सामना डॉट बॉल येतोय. पुन्हा आता राहुल समोर, आता गोलंदाज साहिलने सध्या चांगली बॉलिंग केली आहे. 3 बॉल चांगले टाकलेत आणि हा 4था बॉल मारलाय राहुल पवारने. अजून एक मारलाय, डीप मिड विकेटचा वरून बॉल चाललाय, जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि देऊन जाईल धावासा.
धावेशी राहुल पवार कडे पुन्हा एकदा संधी आली आहे. पुन्हा एकदा फ्री हिट बॉल. इथे बॅटची कडा बॉल मागे चाललाय, धावतोय आणि मिळेल फक्त सिंगल. 2 फ्री हिट आलं तर दोन्ही फ्री हिट गमावले राहुलने आणि आता गरज आहे एकूण 7 बॉल 28 आणि वैयक्तिक खेळतोय राहुल. 16 बॉल 40 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय. संघाची धावसंख्या 47 आणि वैयक्तिक राहुल. इथे पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे, बॉल पुन्हा मागे चाललाय आणि मिसफिल्ड झाले. तिथे बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि निघून जाईल 4 धाव्यांसाठी लॉंग स्टॉकला. 4 धावा येतात अजून महत्वपूर्ण क्षणाला आणि आता गरज असेल 6 बॉल मध्ये 24 धावेची. तर चला घेऊ आपण एक शुभ सन्मान आणि आजच्या दिवसामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकला, आज पूर्ण दिवस ज्यांनी मात्र आपल्या आवाजाने इथे स्पर्धा कव्हर केली ते आमचे गुरुवर्य रोशनजी संते सरांचा शुभ सन्मान केला जाईल. किरणदादा दळवी यांच्या शुभ हस्ते आपण रोशनजी संते सरांचा शुभ सन्मान करतोय. नेहमीच आम्हाला प्रोत्साहन करत असतात, आम्हाला नेहमीच काही ना काहीतरी नवीन शिकवत असतात. ज्यांचा आवाज आज पूर्ण दिवस या स्पर्धेमध्ये आपण ऐकलं, आज पूर्ण दिवस स्पर्धा ज्यांच्या आवाजात ऐकली, त्यासोबत नितीन सर सुद्धा होते आणि रोशन संते सरांचा शुभ सन्मान केला जातो. त्यानंतर चंदनजी दळवी दादांचा शुभ सन्मान आपण घेणार आहोत आणि मी पुन्हा किरणदादांना रिक्वेस्ट करेन की आपल्या शुभ हस्ते आपण चंदन दादा दळवी यांचा शुभ सन्मान करायचा. बोलतो माझ्याकडे पुन्हा एकदा आणि गरज आहे 6 बॉल 24 23 चालतील, कारण की प्रथम फलंदाजी करताना 2 फलंदाज गमावले होते जुनी डोंबिवलीने आणि इथे एकच फलंदाज गमावलाय नावाली संघाने आणि टॉसही नावाली संघाच्याच बाजूने, म्हणजे 6 मध्ये हवेत 24 23 जरी केल्या तरी चालतील. राहुल साठी पहिलाच बॉल हवेमध्ये, फिल्डर धावतायत, 4 फिल्डर येत आहेत, बॉल उचलून फेकतील तोपर्यंत 2 धावा. 2ने फारसं काही बिघडणार नाही राहुललाही माहिती आहे, मोठा फटकाच मारावा लागेल. एक शुभ सन्मान घेतो आपण अजून एक व्यासपीठावरती उपस्थित टिनू दादा बेडेकर यांचाही शुभ सन्मान केला जाईल. मी पुन्हा रिक्वेस्ट करेन किरण दादा दळवी यांना की आपला शुभ असते हा शुभ सन्मान पार पाडायचा आहे आमच्या मुख्य व्यासपीठ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तन्मय प्रतिष्ठानचे सर्व आणि त्यासोबत बेडेकर प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक टिनू दादा बेडेकर त्यांचाही शुभ सन्मान. 5 बॉल आणि 22 फुल टॉस आणि खेचलाय, प्रचंड ताकदीने मारलाय राहुल पवारने, जबरदस्त मारलाय, मॅच मध्ये पुन्हा शिरकाव करून दिलाय या षटकाराने. अठरा बॉल 48 वैयक्तिक खेळतोय. त्यानंतर घेऊ अजून एक शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती उपस्थित अजयजी चव्हाण दादांना मी रिक्वेस्ट करेन की आपण याचा आपला शुभ सन्मान केला जाईल. किरण दादा दळवी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. अजय दादा चव्हाण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हा सन्मान केला जातो आणि 4 बॉल 16 ची गरज, 15 ही चालतायत. रणवे रिदम मध्ये अडथळा प्रचंड ताकदीने मारतोय राहुल पवार, षटकार रस मारतोय. 18 बॉल 48 वर वैयक्तिक खेळतोय. अर्धशतकही जवळले पण संघाचा विजय ज्याने दाखवलंय
इथे पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल ड्राईव्ह केलाय बॉलला ऑन साइडला चाललाय चांगली फिल्डिंग झाली आहे काऊ कॉर्नरवर येत असताना डायव्हर्टही झाला बॉल शेवटच्या मोमेंटला नजरा चेंडूवरती टिचून ठेवल्या होत्या चांगली फिल्डिंग 2 मिनिट आहेत दोन्ही स्कोरबोर्ड 10 फलकावरती 61 आणि एकदा टाळ्या झाल्या पाहिजे राहुल पवारसाठी या स्पर्धेतील अर्धशतक राहुल पवारच्या नावावरती 19 बॉल वैयक्तिक 50 धावा करायच्या 75 आणि एकातील लढतोय राहुल स्वतः आणि आता गरज आहे 3 बॉल 14 ची जिथे 13 ही चालतायत पुन्हा एकदा इथे फटका चांगला आहे पण फिल्डर उभा आहे चकमा दिलाय प्रयत्न केले फिल्डर तिथे उभे होते विशालला बॅकअप द्यायला साहिल आला होता पण जणू काही या फटक्याने चटकेच बसले राहुल पवारच्या आणि राहुल पवारचा येतोय हा अजून एक चौकार आता विजयाचे दरवाजे उघडे केले राहुल पवारने ते नावाली संघासाठी संघनायक बॅकबोन सारखा उभा आहे विजयाची भिंत बनून उभा आहे जुनी डोंबिवलीच्या या गोलंदाजासमोर वैयक्तिक 54 धावा 20 मध्ये आणि 2 बॉल डाव्यात 9 जरी केल्या तरी सामना विजयी होईल नावाली संघ कारण की 2 विकेट गमावले होते जुनी डोंबिवलीने जिथे एकच गमावलाय नावाली संघाने टॉसही नावालीचा आहे पुन्हा एकदा वेरिएशन इथे पुन्हा एकदा फटका घ्यायचा होता जोराने बॅट फिरली तर होती दुसरीचा कॉल आणि 2 झाल्यात कंप्लीट आणि आता 1 बॉल 8 धावेची गरज षटकार जरी मारला तरी सामना जिंकता येणार नाही माहितीये एक फेअर डिलिव्हरी जुनी डोंबिवली विजयी जर एखादा खरा बॉल आला तर मात्र सामना पुन्हा एकदा रंगेल राहुल पवार एक वेगळा स्टान्स घेऊन आता उभा आहे 1 बॉल 8 धावा फिल्डिंग लावली जाते तुषार पाटील फिल्डिंग मध्ये बदल करतोय मागे फिल्डर ढकललाय आता डीप फाईन लेगला उभा आहे स्वतः तुषारही उभा आहे मिड विकेट डीप मध्ये वायडिसला लॉंग ऑन लॉंग ऑफ 1 बॉल 8 आणि हा बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर जरूर 6 धावेसाठी अवघ्या 1 धावेने हा सामना गमावलाय एकदा राहुल पवारसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत एकटा लढला मैदानावरती षटकार चौकारांची आतिषबाजी केली अर्धशतकही ठोकलं आणि शेवटला 1 धावेने मात्र हा सामना गमावावा लागलाय हार्ड लक टफ लक नावाली संघ आणि या वलवत लगेच एक समंग युवत मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मिलिंद दादा पाटील यांचा शुभ सन्मान आपण घेतोय किरण दादा दळवी मी दादांना रिक्वेस्ट करेन आपण हा सन्मान पार पाडायचा आहे मिलिंद दादा पाटील आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सलामीला येत असताना 11 बॉल 38 धावा विशाल पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि जुनी डोंबिवली संघ पोहोचलाय दातविली चषक 2026 मधला पहिला संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा